मॉर्निंग गाईज, लास्ट टाइम आपण बघितलं बायनरी टू डेसिमल कन्वर्जन. आता उलटी प्रोसेस म्हणजे डेसिमल टू बायनरी कन्वर्जन बघायचं आता आपल्याला. तर बघूया पहिलं काय आहे. पहिलं स्टेप आहे तर राईट 4 बीट बायनरी नंबर फॉर इच हेक्साडेसिमल नंबर अँड देन वी गेट बायनरी इक्वॅलंट. म्हणजे काय करायचं, इच हेक्साडेसिमल नंबर रिप्लेस बाय 4 बायनरी बिट्स, असं थोडक्यात करायचं. म्हणजे काय, इच हेक्साडेसिमल नंबर इज रिप्लेस्ड बाय 4 बायनरी बिट्स. म्हणजे त्याचं जे बायनरी इक्वॅलंट आहे 4 बीटच्या फॉर्ममध्ये ते लिहायचं. कोणाचं, हेक्साडेसिमल नंबरचं. हे अगदी सोपं आहे. ओके, जर तुम्हाला बायनरी टू डेसिमल कन्वर्जन बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन कळालं ना, तर हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन अगदी सोपं आहे. त्याची उलटी प्रोसेस आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये हे म्हणजे 4 बीट बायनरी नंबर फॉर इच हेक्साडेसिमल नंबर अँड देन म्हणजे राईट 4 बीट बायनरी नंबर फॉर इच हेक्साडेसिमल नंबर अँड देन वी गेट बायनरी इक्वॅलंट. म्हणजे काय, इच हेक्साडेसिमल नंबर इज रिप्लेस बाय इट्स 4 बीट बायनरी इक्वॅलंट. असं क्लिअर. तर आता बघूया आपण एक्झाम्पल ABC4 टू द बेस 16. त्याचं काय बघायचं आता. एचा बायनरी इक्वॅलंट आहे 0 1 0 0, नंतर सीचा आहे 1 1 0 0, बीचा आहे 1 0 1 1 आणि एचा आहे 1 0 1 0. राईट. मग तुम्हाला काय करावं लागेल, हे तर याच्यासाठी तुम्हाला टेबल पार्ट करणं खूप आवश्यक आहे. सगळं टेबलवर डिपेंड आहे. ओके, तर बघूया आपण. ABC4 टू द बेस 16 इज इक्वल टू 1 0 1 0, नंतर 1 0 1 1, नंतर 1 1 0 0 आणि 0 1 0 0 टू द बेस 2 असं आहे. नंतरचं एक्झाम्पल आहे 0.8 टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच बायनरी. मग 0.8 मग 8चा बायनरी इक्वॅलंट आहे 1 0 0 0, ईचा आहे 1 1 1 0, एचा आहे 1 0 1 0. मग त्याचं ॲन्सर काय झालं, फायनल ॲन्सर. तर बघूया, तर 0.8 टू द बेस 16 इज इक्वल टू 0.1000111010 टू द बेस 2. ओके, नंतरचं एक्झाम्पल आहे 1A2.B8 टू द बेस 16. त्याचं काय काढायचं, बायनरी इक्वॅलंट किती आहे. तर 1A2 आणि .B8 लिहिलं. नंतर 1चं इक्वॅलंट आहे बायनरी, तो आहे 0 0 0 1, एचा आहे 1 0 1 0, 2चा आहे 0 0 1 0, नंतर बीचा आहे 1 0 1 1, एचा आहे 1 0 0 0. मग आपण काय लिहिलं, लिहिलं 1A2.B8 हेक्साडेसिमल म्हणजे टू द बेस 16 इज इक्वल टू 0 0 0 1 1 0 1 0 0 0 1 0 .1011 1000 टू द बेस 2. ओके, नंतरचं एक्झाम्पल आहे C8.9B टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच बायनरी. तर C8.9B लिहिलं खाली. नंतर सीचा बायनरी इक्वॅलंट आहे 1 1 0 0, 8चा आहे 1 0 0 0, पॉईंट दिला. नंतर पॉईंट नंतर आहे 9, 9चा इक्वॅलंट आहे 1 0 0 1, बीचा इक्वॅलंट आहे 1 0 1 1. नंतर फायनल ॲन्सर असेल C8.9B हे टू द बेस 16 इज इक्वल टू 1 1 0 0 1 0 0 0 .1 0 0 1 1 0 1 1 टू द बेस 2. नंतरचं एक्झाम्पल आहे ABCD.EF टू द बेस 16. मग याचं काय बायनरी इक्वॅलंट ते बघूया. तर आपण लिहिलं ABCD.EF. एचा बायनरी इक्वॅलंट आहे 1 0 1 0, बीचा आहे 1 0 1 1, सीचा आहे 1 1 0 0, डीचा आहे 1 1 0 1, ईचा आहे 1 1 1 0, एफचा आहे 1 1 1 1. म्हणजे फायनल ॲन्सर काय आहे, ABCD.EF टू द बेस 16 इज इक्वल टू 1 0 1 0 1 0 1 1 1 1 0 0 1 1 0 1 .1 1 1 0 1 1 1 1 1 टू द बेस 2. ओके, नंतरचं कन्वर्जन आहे
डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. ओके, तर डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्जनमध्ये बघा, ह्याच्यामध्ये अ गिवन इंटिजर डेसिमल नंबर कॅन बी कन्वर्टेड इंटू हेक्साडेसिमल ॲज फॉलोज. काय तर डेसिमल टू हेक्साडेसिमल नंबर कन्वर्जनमध्ये बघा कसं आहे, अ गिवन इंटिजर नंबर कॅन बी कन्वर्टेड इंटू हेक्साडेसिमल ॲज फॉलोज. म्हणजे पहिले स्टेप आहे, गो ऑन डिवायडिंग द नंबर बाय 16 अंटिल इट्स क्वेश्चन बिकम 0. म्हणजे काय करायचं, जसं आपण बायनरी डेसिमल टू बायनरी कन्वर्जन केलं होतं, काय केलं त्याला 2ने डिवाईड केलं झालं करत गेलो जोपर्यंत क्वेश्चन 0 येत नाही तोपर्यंत. सेम याच्यामध्ये काय करायचं की 16ने डिवाईड करायचं डेसिमल नंबरला कुठपर्यंत की जोपर्यंत क्वेश्चन 0 येत नाही तोपर्यंत. नंतर अरेंज द रिमाइंडर्स इन रिव्हर्स ऑर्डर टू ऑब्टेन इट्स हेक्साडेसिमल इक्वलंट. नंतर अरेंज द रिमाइंडर इन रिव्हर्स ऑर्डर टू ऑब्टेन इट्स हेक्साडेसिमल इक्वलंट बघायचं. आता याच्यामध्ये बघूया एक्झाम्पल. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आहे 498 टू द बेस 10. त्याचं काढायचं आपल्या हेक्साडेसिमल नंबर. मग काय केलं आपण 498 डिवायडेड बाय 16 म्हणजे 16 3 जा 48. मग 3 लिहिला आणि नंतर 1 उरला, नंतर 16 1 जा 16. मग ते आणि नंतर काय रिमाइंडर उरला, तर रिमाइंडर उरता 2 कारण 98 आहे. तर 49 आहे, 49ला 3ने भाग जातो म्हणजे 16 3 48 उरला 1. नंतर ते झाले 18 आणि 16 1 16, 1चा भाग केला आणि नंतर उरले 2 म्हणून तो रिमाइंडर दिला. आणि रिमाइंडर मग तो 2 ॲज इट इज लिहिला अगोदर आणि नंतर काय केलं 31ला 16ने पुन्हा डिवाईड केलं. का तर क्वेश्चन जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डिवाईड करत आले. मग 16 1 16, 16 2 32, 1 कमी आहे म्हणजे 16चा भाग डबल जात नाही म्हणजे काय 16 1 16. मग 1चा भाग गेला उरले किती 15. मग 15 ॲज इट इज लिहून टाकले राईट. नंतर 1चा भाग गेला होता मग 16ला म्हणजे 1ला 16ने डिवाईड करायचं. मग जातो का भाग नाही जात. मग त्याचा जो क्वेश्चन आहे तो 0 लिहायचा आणि 1 ॲज अ रिमाइंडर लिहायचा. मग तो नंबर काय असेल 115 आणि 2. काय नंबर 115 आणि 2. मग 115 आणि 2 नंबर आहे. मग आपण काय करणार आता की आता याच्यामध्ये 2 नंबर जो आहे 2चा हेक्साडेसिमल इक्वलंट आहे 2, 15चा हेक्साडेसिमल इक्वलंट आहे F आणि नंतर आहे 1चा हेक्साडेसिमल 1. हां, तर काय आलं तर 2 जो नंबर आहे त्याचा हेक्साडेसिमल इक्वलंट आहे 2, नंतर 15चा हेक्साडेसिमल इक्वलंट आहे F आणि नंतर 1चा इक्वलंट आहे 1. आणि मग आपण काय रिव्हर्स ऑर्डरमध्ये हे करतो म्हणजे जो खालचा नंबर आहे शेवटचा तो ॲज LSB असतो आणि वरचा जो असतो तो असतो MSB म्हणजे रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपण ते मांडतो. ते ॲरो बघा, ॲरोचं डायरेक्शन जसं दाखवलं तसं मांडतो राईट. म्हणजे काय आलं तुमचं आन्सर 1F2 म्हणजे 498 टू द बेस 10. त्याचा जो हेक्साडेसिमल इक्वलंट आहे तो आहे 1F2 टू द बेस 16. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके. ते नंतरचा एक्झाम्पल घेऊया 512.29. तर याच्यामध्ये काय काही जर क्युरी असेल ना बिंदास विचारायचं नंतर कळत नसेल तर. दुसरा नंबर काय आहे एक्झाम्पल 521.29 टू द बेस 10. तर याच्यानंतर त्याचा हेक्साडेसिमल नंबर काय ते आपल्याला हे करायचं फाइंड आउट करायचं. आता याच्यामध्ये बघा इंटिजर नंबर आणि फ्रॅक्शनल पार्ट आहे. तर इंटिजर नंबर काय आहे 512 ते अगोदर लिहिलं, मग त्याला डिवाइड बाय 16 केलं. मग आता आणि नंतर जो फ्रॅक्शनल पार्ट आहे दॅट इज 0.29 तर ते नंतर आपण हे करूया. तर अगोदर बघूया 512 डिवायडेड बाय 16 म्हणजे काय नंतर 5 3 जा 48 तर 51 आहे. तर 48 झाल्यानंतर किती राहिले तर ते होतं 3 राईट.
नंतर 16 टू जा 32 म्हणजे 2चा भाग गेला. म्हणजे काय आलं, तुमचा जो क्वेश्चन आला तो 32 आणि तिथं रिमाइंडर उरला का नाही उरला, म्हणजे काय रिमाइंडर आला 0. मग तो 0 लिहिला. नंतर आहे 32 डिवायडेड बाय 16. मग 32 डिवायडेड बाय 16 म्हणजे काय, 16 टू जा 32 राईट. मग 2चं रिमाइंडर आलं. मग काय आलं 2 लिहिलं आणि त्याच्यानंतर ते क्वेश्चन आलं 2, रिमाइंडर काय आहे 0. नंतर 2 डिवायडेड बाय 16 केलं. 2ला 16नी डिवाइड करता येतं का नाही, मग ते काय ॲज अ रिमाइंडर लिहिलं 2 आणि त्याचं क्वेश्चन आलं 0. मग काय केलं आपण LHBकडनं MSB, जसं ॲरो आहे, ॲरोचं डायरेक्शन जसं दाखवलेलं आहे ना, तो LHB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बीट असणार आहे. आणि तो वरचा जो ॲरो, जिचं ॲरोचं डायरेक्शन वर आहे, तर तो असणार आहे MSB. म्हणजे कसं लिहिणार ते 200 राईट. म्हणजे याच्यामध्ये आता हे जरी डेसिमल नंबर असा ना, त्याचा हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट काय 0चा 0च आहे, 0चा 0चा 2चा 2च आहे. म्हणजे काय ॲज इट इज राहील तो त्याचे, म्हणजे काय 200. म्हणजे काय बघूया आता. हे झालं इंटिजर पार्ट. आता फ्रॅक्शनल पार्टचं बघूया आता आपण. तर फ्रॅक्शनल पार्टला जसं आपण काय केलं होतं, 2नी मल्टिप्लाय केलं होतं राईट, बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जनमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये आपल्याला 16ने डिवाईड करायचं, म्हणजे डेसिमल टू बायनरीमध्ये. डेसिमल टू बायनरी कन्व्हर्शन करताना फ्रॅक्शनल पार्ट जो आहे ना, त्याला आपण 2नी काय केलं होतं डिवाईड केलं. म्हणजे 2नी आपण काय केलं होतं त्याला मल्टिप्लाय केलं होतं. हां, तर याच्यामध्ये आपण काय बघितलं की लास्ट टाईम जे आपण डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन करायचो फ्रॅक्शनल नंबरसाठी, तर त्याच्यासाठी आपण 2नी मल्टिप्लाय करायचो आणि जे रिमाइंडर आलं म्हणजे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला जर नंबर आला तर तो ॲज अ रिमाइंडर म्हणून लिहायचो राईट. तर सेम याच्यामध्ये असंच करायचं. जो फ्रॅक्शनल नंबर आहे दॅट इज 0.29 मल्टिप्लाइड बाय 16, तिथं मल्टिप्लाइड बाय 2 करायचो आपण डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जनमध्ये. तर हेक्साडेसिमलमध्ये काय करायचो, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं हेक्साडेसिमल टू म्हणजे डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जनमध्ये, तर त्याच्यामध्ये मल्टिप्लाइड बाय 16 करायचं राईट. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपण डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्व्हर्जन करतो. तर याच्यामध्ये बघूयात 0.29 मल्टिप्लाइड बाय 16. मग काय येईल, मग 16 44 144 म्हणजे लिहिलं. मग ते काय, मग ते लिहिलं 4 आणि त्याचं काय, मग काय आलं 144. म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 9 दॅट इज 144 टू द, म्हणजे मग लिहिलं आपण 4 लिहिलं आणि कॅरी काय आलं 14 आलं. मग 16 टू द 32 प्लस 14 व्हॉट इज हाऊ मच इट इज 46. मग आपण 4.2 डेसिमल पॉईंट नंतर डेसिमल 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट दिलं. मग काय आलं 4.64 आलं. 4.64 नंतर जो 4 आहे तो ॲज द रिमाइंडर लाईन, नंतर लिहिलं 0.64 मल्टिप्लाइड बाय 16. नंतर 16 4 जा 64चं 4 लिहिलं कॅरी 6 आणि नंतर काय लिहिलं, नंतर 16 मल्टिप्लाइड बाय 6, नंतर 16 इंटू 6 इज इक्वल टू 96 प्लस 6 दॅट इज 102. मग काय आलं ते आलं 10.24. 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्यायचं. मग काय आलं की 1024. मग जो 10 आहे तो काय, तो ॲज अ रिमाइंडर लिहिला. नंतर 0.24 मल्टिप्लाइड बाय 16 दॅट इज त्याचा ॲन्सर आला 3.84. तुम्ही मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल 3.84. मग 3 ॲज अ रिमाइंडर लिहिला. नंतर लिहिला 0.84 मल्टिप्लाइड बाय 16 म्हणजे काय 13.64. मग ते ॲन्सर आला. नंतर काय केलं, हे जे रिमाइंडर लिहिले ते लिहिलं आपण 4, 10, 3 आणि 13. मग त्याचं हेक्साडेसिमल इक्विव्हॅलेंट लिहिलं 4चा 4, 10चा A, 3चा 3 आणि 13चा D. आणि नंतर हे जे आहे
फ्रॅक्शनल नंबर आहे, मग त्याचं जे आहे तर आपण कसं लिहितो, जसं रिव्हर्स नाही, आपण जी साधी पद्धत आहे वरून खाली तसं लिहितो. म्हणजे काय नॉर्मली म्हणजे काय, मग काय लिहितो आपण, पहिला जो बीट असणार आहे तो असणार आहे MSB बीट आणि खालचा जो LSB बीट असणार आहे, राईट. तो ॲज इट इज असणार आहे, कारण त्याची व्हॅल्यू चेंज होते ना. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर तर व्हॅल्यू इकडे राईट हँड साईडकडे जरी वाढत गेली तर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे काय, मग ते काय 4A3D म्हणजे काय असणार, मग तुमचा फायनल आन्सर असणार आहे 512.29 टू द बेस 10 इज इक्वल टू 200.4A3D टू द बेस 16. ओके, असं आहे. कळलं? ठीक आहे. आता आहे ना आपण हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन बघूया. लास्ट टाइम डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्जन बघितलं याच्या अगोदर. आता हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन याच्यामध्ये बघू काय. द गिवन हेक्साडेसिमल नंबर कॅन बी कन्वर्टेड इन टू डेसिमल नंबर ॲज फॉलोज. कसं कन्वर्ट केलं, राईट द वेट ऑफ each hexadecimal number. Okay, take a product of hexadecimal number and its weight, sum all such product to get the decimal equivalent. आपण काय केलं होतं की बायनरीचं डेसिमल कन्वर्जन करताना कसं केलं होतं, सेम प्रोसिजर करायची. म्हणजे काय, प्रत्येक जे आहे हेक्साडेसिमल नंबर त्याचं वेटेज लिहायचं आणि त्याचं वेटेज, त्याचं जे इक्वॅलंट आहे तर ते वेटेज आणि त्याचं वेट आणि जे नंबर आहे तर त्याचं प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्या सगळ्या प्रॉडक्टचं सम करायचं आणि मग ते जे असणारे येईल ते असणारे डेसिमल इक्विव्हॅलंट. ओके, तर आपण एक्झाम्पल घेऊयात. तर एक्झाम्पल बघू आता की आहे B2 टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच डेसिमल नंबर. तर बघूया B2चं आता 2 आहे, 2 मग 2चा जो वेट आहे तो आहे 16⁻0 आणि बीचा आहे 16⁻1. मग 16⁻0 इज 1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 2 इज 2 प्लस 16 आणि बीचा जो डेसिमल इक्वॅलंट आहे 11 मल्टिप्लाइड बाय 16 दॅट इज 176 प्लस 2 दॅट इज 178. मग B2 टू द बेस 16 इज इक्वल टू 178 टू द बेस 10. क्लिअर? हा त्याचा नंबर आहे. आता नंतरचं एक्झाम्पल आहे FC8 टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच डेसिमल. तर डेसिमल नंबर. मग आता बघू FC8चा वेटेज आहे 16⁻0, Cचा आहे 16⁻1, Fचा आहे 16⁻2. म्हणजे आपण राईट हँड साईडकडनं लेफ्ट हँड साईडकडे जाताना 16चं पॉवर इन्क्रीज होत जातं पॉझिटिव्हकडे, राईट. तर असं आहे. मग ते बघूया आता 16⁻0 इज 1 मल्टिप्लाइड बाय 8 दॅट इज 8 प्लस 16 आणि C जो आहे हेक्साडेसिमल त्याच्यावर डेसिमल इक्वॅलंट आहे 12. मग 12 मल्टिप्लाइड बाय 16 दॅट इज 192 प्लस 16⁻2 दॅट इज त्याचा स्क्वेअर म्हणजे 16चा स्क्वेअर आहे 256 मल्टिप्लाइड बाय Fचा डेसिमल इक्वॅलंट आहे 15. मग 15 मल्टिप्लाइड बाय 256 दॅट इज 3840 प्लस 192 प्लस 8 दॅट इज, मग ते किती झालं 3840 प्लस 200 मग ते झालं 4040, राईट. म्हणजे फायनल आन्सर FC8 टू द बेस 16 इज इक्वल टू 4040 टू द बेस 10. क्लिअर? नंतर फ्रॅक्शनल नंबर आहे 0.B2 टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच डेसिमल इक्वॅलंट. मग ते आहे B2 डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे. मग याचं जे पॉवर आहे ते विथ मायनस साईन इन्क्रीज होत जाईल, 16च्या पॉवरनी मायनस साईन इन्क्रीज होत जाईल. मग काय Bचा आहे 16⁻1 आणि 2चा आहे 16⁻2. म्हणजे काय Bचा डेसिमल इक्वॅलंट आहे 11 मल्टिप्लाइड बाय 1/16 म्हणजे काय 16⁻1 म्हणजे 1/16 दॅट इज 160 म्हणजे 1/16 आणि प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1/
16^2 म्हणजे 1/256. मग 2 मल्टिप्लाइड बाय 1/256. मग याचं जे कॅल्क्युलेशन केलं तर पहिलं ते येतं 11/16चं कॅल्क्युलेशनचं 0.6875 प्लस आणि ते येतं 1/128. मग किती येणार 0.6875 प्लस 0.00781. फायनल आन्सर 0.69531. मग तुमचं फायनल आन्सर असणार आहे 0.B2 इज इक्वल टू 0.69531 टू द बेस 10. क्लिअर. नंतर लास्ट एक्झाम्पल आहे 4C.C2 टू द बेस 16 इज इक्वल टू हाऊ मच डेसिमल इट इज. मग ते आहे 4C. आता ते डेसिमलच्या राईट साईडला आहे डेसिमल पॉईंटच्या, आणि C2 हा डेसिमलच्या 4C हा डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे आणि C2 हा डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला आहे, राईट हँड साईडला. मग सीचं वेटेज आहे 16^0, 4चं वेटेज आहे 16^1. नंतरच्या डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचा जो C आहे त्याचं वेटेज आहे 16^-1 आणि 2चं आहे 16^-2. मग बघूया आता जे इंटिजरनं पार्ट आहे त्याचं बघूया. मग 16^0 इज 1 मल्टिप्लाइड बाय, आणि C जो आहे Cचा डेसिमल इक्वलेंट 12. मग 12 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट इज 12 प्लस नंतर 16^1 इज 16 मल्टिप्लाइड बाय 4 दॅट इज 64 प्लस 12 असं. आणि प्लस नंतर काय करायचं ते डेसिमल पॉईंटचं राईट साईडचे जे नंबर आहेत त्याचं बघूया. Cचा जो डेसिमल इक्वलेंट आहे तो 12 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 16^1 दॅट इज 1/16 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 16^2 दॅट इज 256. मग ते काय येणार मग 1 डिवायडेड बाय मग ते काय येतं ते 2 डिवायडेड बाय 256 असं त्याचं कॅल्क्युलेशन केलं. आणि 12 डिवायडेड बाय 16चं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येतं 12 डिवायडेड बाय 16 ते येतं 0.75 प्लस 0. आणि 2 डिवायडेड बाय 256चं आन्सर येतं 0.00781. आणि दोघांचं जर ॲडिशन केलं 0.75 प्लस 0.00781 तर ते फायनल आन्सर काय येतं आता बघूया. तर फायनल आन्सर 74 प्लस 12 राईट दॅट इज 76.75781. क्लिअर. मग तुमचा जो फायनल आन्सर असेल तो असेल 4C.C2 टू द बेस 16 इज इक्वल टू 76.75781 टू द बेस 10. क्लिअर. हे झालं कन्वर्जन काय हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. हे कळालं का सगळ्यांना. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का. तर हे सगळं तुमचं कन्वर्जन झालेलं आहे. तर आपण काय बघितलं अगोदर बघितलं डेसिमल टू बायनरी कन्वर्जन, नंतर बायनरी टू डेसिमल कन्वर्जन, नंतर बघितलं डेसिमल टू बायनरी, बायनरी टू डेसिमल, नंतर बघितलं बायनरी टू हेक्साडेसिमल आणि हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन, नंतर आता डेसिमल टू हेक्साडेसिमल आणि हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. असे हे सगळे कन्वर्जन झालेले आहेत. तर याच्यामध्ये काही कोणाला क्युरी असेल. सगळे कन्वर्जन बघितले ना आपण. इंटर कन्वर्जन, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी राईट, बायनरी टू हेक्स टू बायनरी राईट, आणि डेसिमल टू हेक्स आणि हेक्स टू डेसिमल राईट. सगळे बघितले. कारण ऑक्टल तुम्हाला सिलेबसला नाही आहे म्हणून ते काही आपण घेणार नाही. तर याची सगळे प्रॉब्लेमची एक प्रॉब्लेम घ्यायचे कोणते पण आणि याची प्रॅक्टिस करायची. हे खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि पुढं पण. ओके ठीक आहे. मग आपण आता स्टॉप करूयात. नंतरचं जे आहे सिलेबसमध्ये त्याच्यानंतर लेक्चर घेऊ आपण काय ते. ओके.